JSW कंपनीच्या विस्तारीकरणाला शिवसेनेने जाहीर पाठिंबा दर्शवलाय। पेन, अलिबाग, रोहा तालुक्यासह जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्र, सुशिक्षित बेरोजगारांना JSWच्या नव्या प्रकल्पाने रोजगार निर्मिती होऊन आर्थिक विकासाचा मार्ग अधिक व्यापक स्वरूपात निर्माण होणार आहे। त्यामुळे JSWच्या विस्तारीकरणाला शिवसेना जाहीर पाठिंबा दर्शवत असल्याची भूमिका शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केन्नी यांनी अहमदनगर येथील रायगड जिल्हा शिवसेना जनसंपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केली आहे। याचवेळी JSWच्या प्रकल्पाला विरोध करून स्थानिकांच्या हक्कावर गदा आणणाऱ्यांना जनसुनावणीत शिवसेना चोख प्रत्युत्तर देईल असाही इशारा यावेळी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केन्नी यांनी दिलाय। याचवेळी राजाभाई केन्नी यांनी JSW कंपनी व्यवस्थापनाला देखील निक्षून सांगितले की प्रकल्पाला विकासाला आमचा मुळीच विरोध नाहीये, पण कंपनीने प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी व बैठकीत दिलेल्या आश्वासनानुसार स्थानिकांना रोजगारात प्रथम व अधिक प्राधान्य द्यावे, अन्यथा आज पाठिंबा देणारा शिवसेना पक्ष उद्या तुमच्या विरोधात व स्थानिकांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर येण्यास मागे पुढे बघणार नाही असा इशाराही राजाभाई केन्नी यांनी दिलाय। रायगड जिल्ह्यात येणाऱ्या नव्या प्रकल्पाचे शिवसेना स्वागतच करेल, मात्र शेतकरी, स्थानिक भूमिपुत्रांना 100% न्याय देण्याची भूमिका बडे भांडवलदार, उद्योजक, विकासक यांनी ठेवावी अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष केनी यांनी व्यक्त केली आहे। यावेळी शिवसेना युवा जिल्हाध्यक्ष संजय म्हात्रे, तुषार मानकवडे, जीवन पाटील, संकेत पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। मी कंपनीच्या मॅनेजमेंट बरोबर चर्चा करून हे सुद्धा सांगितलं की जी तुम्ही नोकर भरती करणार आहात ती नोकर भरती ही पूर्णपणे स्थानिकांची नोकर भरती झाली पाहिजे। स्थानिक म्हणजे कोण? पहिल्या प्रोजेक्टच्या 15 किलोमीटरच्या अंतरावर असणारा हा पहिल्या प्रमाणात त्याला प्राधान्य दिला पाहिजे, तो स्थानिक, आणि त्यानंतर जिल्ह्यातल्या लोकांना घ्यायला पाहिजे, आणि नंतर तुमची काय जे असेल ते तुम्ही बाहेरून लोक घ्या, पण पहिला तुम्ही 15 किलोमीटरच्या आतली लोक घ्या स्थानिक, आणि नंतर जिल्ह्यातली लोक घ्या। आणि आमच्या इथे सर्व प्रकारचे जॉब करणारे लोक, शिक्षण लोकही घेतलेलं आहे, आणि त्या पद्धतीने हे करायला पाहिजे। कारण तुम्ही जर बाहेरून भैये सही आणले तर ते आम्हाला जमणार नाही, ते का आम्ही खपून घेणार नाही। त्या पद्धतीत कंपनीने त्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, आणि त्यामुळेच आम्ही ह्या प्रोजेक्टला पाठिंबा व्यक्त करतो। JSW कंपनीची जी 22 ऑगस्टला जी जनसुनावणी आहे, त्या जनसुनावणी पेपर डिक्लेअर झाल्यानंतर त्यांच्या कंपनी मार्फत आमच्या या अलिबाग तालुक्यातील ज्या 10 किलोमीटरवर असणाऱ्या ज्या ग्रामपंचायती आहेत, त्या ग्रामपंचायतीमध्ये त्याही प्रत्येकाची जी कंपनीची माहिती तिथे बुकलेट काही प्रत्येक ग्रामपंचायतला दिलेली आहे। अलिबाग तालुक्यामध्ये, बाजूच्या रोहा तालुक्यातल्या पंचायतीने दिले, पेन तालुक्यातला दिला। त्याचा पूर्णपणे आम्ही अभ्यास करून एक JSW कंपनीच्या मॅनेजमेंट बरोबर आम्ही एक मीटिंग घेतली कंपनीच्या प्लॅन्टमध्ये। आशिष चंद्रा साहेब होते, त्यावेळेला कॅप्टन रॉय होते, आणि नारायण गोंगले होते, सुरेश कुमार होते, यांच्यावर आम्ही सविस्तर चर्चा केली। आम्ही त्यांना सांगितलं की जो प्रोजेक्ट येणार आहे त्याला आमचा पाठिंबा असणार आहे, परंतु तुम्ही त्या कंपनीमध्ये रोजगार निर्माण होणार आहे त्यावेळेला रोजगार तुम्ही कोणत्या प्रकारे रोजगार देणार आहात आणि कुठल्या लोकांना रोजगार देणार आहात। तर त्याही स्पष्ट भूमिकेत सांगितलं की आम्ही आता सुद्धा ह्या JSW कंपनीमध्ये 80% रोजगार स्थानिकांना दिलेला आहे, आणि ह्या नवीन प्लॅन्टमध्ये सुद्धा रोजगार देणार तो 80% स्थानिकांनाच दिला जाईल, आणि त्यामुळेच आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने कंपनीला पाठिंबा देण्याचा त्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे। आणि शिवसेना काय, शिवसेना स्टाईल, जेव्हा शिवसेना रस्त्यावर उतरतो एखाद्या स्थानिकावर किंवा एखाद्या कंपनी जर अन्याय होत असेल, मग तो कुठल्या प्रकारे अन्याय होत असेल, तर त्यावेळेला शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरण्याची शिवसेनेची ताकद आहे। त्यामुळे आम्ही विरोधाला विरोध करणारी आमची शिवसेना संघटना नाही। जिथे डेव्हलपमेंट येत असेल त्याचं आम्ही स्वागत करायला एक पाऊल आमचा पुढे असणार। त्यामुळे त्याच हेतूने आम्ही सर्व स्तरावर चर्चा करून आज आम्ही पत्रकार परिषद घेऊन जनतेमध्ये आमचा शिवसेनेचा या प्रोजेक्टला पाठिंबा दर्शवतोय, आणि मी जिल्ह्यातील सर्वच जनतेला आव्हान करतोय की येणाऱ्या डेव्हलपमेंटला, मग ते JSWची डेव्हलपमेंट असू द्या किंवा आणखी कुठली रिलायन्सची डेव्हलपमेंट, आणखी कुठलीही कंपनीची डेव्हलपमेंट असू द्या, त्याचं स्वागत करायला पाहिजे। आणि स्वागत केलं तरच ती कंपनी जेव्हा डेव्हलपमेंट होईल तेव्हाच आपल्या भूमिपुत्राला तिथे न्याय मिळेल आणि आपल्या हाताला काम मिळेल। ह्यासाठी सर्व जनतेला जिल्ह्यातला मी विनंती करतो की तुम्ही ह्या प्रोजेक्टला आपण सर्व मिळून सपोर्ट करूया। नवा जो प्रकल्प येणार आहे त्या प्रकल्पाला अनेक जण समर्थन करतायत, काही जण विरोध करतायत। नेमका हा प्रकल्प कोणता आहे आणि
किती प्रमाणामध्ये रोजगार स्थानिक भूमिपुत्रांना मिळेल असा आकडा आहे? कंपनीला काही लोक विरोध करतात, पण जे आज लोक कंपनीच्या विरोधात आहेत ती लोक याच्या अगोदर कंपनीच्या बाजूने होते. 2 जनसुनावण्या झाल्या त्यावेळेला त्या दोन्ही जनसुनावणीमध्ये ते लोक कंपनीच्या बाजूने होते. पण आज स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी किंवा कंपनीचे काही संबंध तुमचे बिघडले त्यामुळे कंपनीच्या विरोधात आहेत ते. आणि रोजगारीचा प्रश्न आहे तर रोजगारीचा प्रश्न हा जिल्ह्याचा तिथले जिल्ह्यातलेच लोकल लोकांना घेतले जाईल असं ठामपणे त्यांच्या मॅनेजमेंटने जिंदाल साहेबांबरोबर त्यांची चर्चा केली आणि त्याप्रमाणे आमच्या वरिष्ठांबरोबर तशी चर्चा झालेली की 80% स्थानिकांना प्राधान्य दिला जाईल. आणि जो हा प्लॅन्ट येतोय, हा कोक प्लॅन्ट येतोय असं काही विरोधक सांगतात की त्याच्यात प्रदूषण होणार आहे. परंतु तसं त्याही जो बुकलेट तयार केला आणि प्रत्येक ग्रामपंचायतीच्या 15 किलोमीटरच्या हद्दीमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीत जनसुनावणीच्या अगोदर त्याही ज्या प्रोजेक्ट कसा येणार आहे आणि कुठलं प्रदूषण नसणार आहे असं त्याही लेखी स्वरूपात त्याही दिलेलं आहे. आणि तो गॅसवर चालणारा प्रोजेक्ट असेल, तिथं कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही असं पूर्णपणे त्याही सांगितलंय. तशी परमिशन त्याही प्रदूषण मंडळाकडनं, गव्हर्नमेंटचं प्रदूषण मंडळ आहे, प्रदूषण होणार आहे की न होणार आहे ते त्याही तसं त्या प्रकारचे हरकत न हरकत त्याही ते प्रदूषण महामंडळ देईलच. पण आज त्यांच्या नजरेतून आणि त्यांच्या बोलण्यातून असं समजतं की कोणत्याही प्रकारचं प्रदूषण ह्या प्रोजेक्टमध्ये नसणार आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.